नाणार प्रकल्पावरून अजूनही रस्सीखेच सुरूच आहे। नाणार होणार आणि तेही कोकणात होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्याला कारण म्हणजे नाणार प्रकल्पाची जागा बदलली तरी तो कोकणात होणार असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात। लोकसभा निवडणुकीनंतर जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा जो प्रकल्प आहे हा किनारपट्टीवरच होऊ शकत असल्याने तो कोकणातच होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते। स्थानिक नागरिक आणि शिवसेनेच्या विरोधानंतर नाणारचं भूसंपादन रद्द करण्यात आलं। या रिफायनरी प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल आणि देशाचाही फायदा होणार आहे। या प्रकल्पात पूरक उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक होईल, त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। लोकसभा निवडणूक लक्षात घेता राजकीय अपरिहार्यतेतून नाणार इथलं भूसंपादन रद्द करण्यात आलं असलं तरी हा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ नये अशीच तयारी आता राज्य सरकार करत आहे। पर्यायी जागांचा शोध सुरू झाला असून सागरी किनारपट्टी लगत पेट्रो रिफायनरी अधिक किफायतशीर ठरत असल्यानं हा प्रकल्प कोकणात करण्यात येणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये आंबा काजूच्या लागवडीमुळे ग्रामस्थांचा अशा प्रकारच्या रिफायनरीला विरोध होता, त्यामुळे लागवड कमी असलेल्या परिसरात किंवा रायगड जिल्ह्यात पर्यायी जागांबाबत विचार सुरू आहे। शिवसेना कधीही विकासाच्या आड येणारी नाही, पण कोकणात चांगले प्रकल्प येत असतील आणि तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन ते होत असतील तरच ते होऊ देत असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। जनतेच्या भावनांचा आदर करून जनतेला हवं ते नको, हवं आणि काय नको असं मानणारी शिवसेना आहे। केवळ कोकणालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांचा आदर शिवसेना करेल असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर रिफायनरी प्रकल्प नाणार इथून हलवल्याची इथला रद्द झाल्याची राजपत्रात नोंद करण्यात आली आहे। प्रकल्प काही जण म्हणतात की प्रकल्प होऊ शकेल पण तो नाणारमध्ये होऊ शकत नाही। हा एकदा प्रकल्प घालवल्यानंतर आणखी कुठे कोणी जर त्याचं स्वागत करत असेल आणि तिथली जनता जर का त्याला स्वीकारायला तयार असेल तर तिथली जनता आणि प्रकल्प वाले बघून घेते। पण कोकणामध्ये किंवा या परिसरात हा प्रकल्पाचा पुन्हा कोणी किती प्रयत्न केला तरी होऊ शक्य नाही। नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या वतीने नामदार सुभाषजी देसाई यांनी स्पष्ट केलेला आहे। याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करते आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प झाले पाहिजेत आणि जेथे शेतकऱ्यांचा विरोध असेल तिथे आमचा विरोध आहे अशा प्रकारची भूमिका सातत्याने शिवसेनेने घेतलेली आहे। हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या सुपीक जमिनी आहेत त्या त्यांच्याच ताब्यामध्ये राहतील, त्याच्याबद्दल राज्य सरकारचं मी अभिनंदन करते। देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई या सर्वांचं मी अभिनंदन करते। दरम्यान नाणारमधील रिफायनरी रद्द करण्यात आल्यानं खासदार नारायण राणे यांनी नाणारवासियांचं अभिनंदन केलंय। नाणारमध्ये हा प्रकल्प रद्द झाल्यानं कोकण उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं असं मत नारायण राणे व्यक्त करतात। कोकणाला उद्ध्वस्त करणारा नाणार प्रकल्प शेवटी महाराष्ट्र शासनाने रद्द केला, त्यामुळे त्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। दरम्यान नाणारवासीय आणि शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर नाणारचं भूसंपादन रद्द करण्यात आले। या संदर्भात नैतिक जबाबदारी स्वीकारून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी प्रमोद जठार यांनी कोकणाला रोजगाराची गरज असल्याचं म्हटलंय।
नाणार प्रकल्पातून 1.5 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार होता. तसंच राजकीय भांडवलापोटी ज्यांनी हा प्रकल्प रद्द करायला लावला त्यांचा निषेध करावासा वाटतो असं जठार म्हणतायत. मी हा प्रकल्प जर आणू शकलो नाही तर मी राजकारणामध्ये आपण किती वर्ष राहिलो, किती वर्ष जगलो, यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. म्हणून मी त्यावेळेला शब्द दिला होता. या शब्दाची पूर्तता करण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे. की म्हणजे जर हा प्रकल्प आणू शकलो नाही तर माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा या ठिकाणी मी राजीनामा देईन. मी उद्याच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येत आहेत. मी त्यांच्या हातामध्ये माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहे. नाणार प्रकल्पावरून सुरू असलेली रस्सीखेच अजूनही सुरू आहे. अशोक वालम नाणार विरोधी कृती समितीचे प्रमुख जय महाराष्ट्र सोबत आहेत. अशोक वालम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. आणि आपल्या सोबत जोडले गेले आहेत स्वतः प्रमोद जठार, ज्यांनी राजीनाम्याची आज इशारा दिलाय आणि मुख्यमंत्र्यांना ते जाऊन भेटणार आहेत. सर्वात प्रथम मी येतो प्रमोद जठार तुमच्याकडे. तुम्ही राजीनामा देताय. तुमचं असं म्हणणं होतं की हा प्रकल्प आवश्यक होता, एवढा मोठा रोजगार तिथे येणार होता, ही संधी आता दूर जाते. मग जर तिथल्या लोकांनी हा विरोध का केला? जर लोकांना रोजगार मिळणार होता तर स्थानिक विरोध का करत होते? प्रमोद जठार. हा विरोध सगळ्या गैरसमजांना दिलेला आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही या सगळ्या विरोधात मला वाटते. माझा प्रश्न, माझा सवाल, माझा दुसरा सवाल आहे की नाणाचा प्रकल्प काय पर्यावरणाचं किती नुकसान करतो, याची कोकणाला किती गरज आहे, किंवा या प्रकल्पामधून जे काही पर्यावरणाचं नुकसान होणार आहे किंवा या पर्यावरणाची काळजी घेतली जाणार आहे असं त्यांचं काही म्हणणं नाही. ही सगळी म्हणजे आपण तपासून एका तरी विरोधाकडे पाहिलीच का? पाणीपतच्या रिफायनरीमध्ये या सरकारी कंपन्यांनी या रिफायनरीमध्ये ज्यांचा विरोध होता, ज्या जिथे समोर असतील, जिथे पत्रकार मंडळी असतील, त्या सगळ्यांनी पाणीपतच्या रिफायनरीला घेऊन गेली. आणि पाणीपतचं रिफायनरी बघितल्यानंतर, तिथली घेण्यात येणारी पर्यावरणाची काळजी बघितल्यानंतर या सगळ्या मंडळींचा जो काही विरोध होता तो मावळला. या विरोधकांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला माननीय उद्धवजींना पण माझं सांगणं आहे, आजही तुमच्या माध्यमातून माझं आनंदजीला पण सांगणं आहे, माझं राणेसाहेबांना पण सांगणं आहे की आपण सगळ्यांनी जनतेला नको म्हणून हा उल्लेख नाकारता, पण जनतेची जे काही म्हणणं आहे ते तुम्ही शास्त्रीयदृष्ट्या तपासून पाहिलं का? आपण आता एखाद्या प्रकल्पाला भेट दिलीत का, माहिती घेतलीत का, आणि दूध पाहिला पाहिजे. जनतेचं म्हणणं खरं आहे या जनतेचं म्हणणं खोटं आहे याच्याविषयी आपण अभ्यास करून प्रकट झाला का, आता मला सवाल करायला. बर, प्रमोद जठार आपल्यासोबत अशोक वालम आहेत ज्यांनी या संपूर्ण प्रकल्पाला विरोध केला होता. अशोक वालम, तुम्ही यांचं, प्रमोद जठार यांचं म्हणणं ऐकलं, अभ्यास केला होता का आपण? आणि ह्या सगळ्या ज्या भूमिका आहेत त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? आम्ही अभ्यासाचं जर म्हणत असतील प्रमोद जठार, तर मी वारंवार सुरुवातीपासून सांगत होतो, अभ्यासाची टीम कंपनीकडून बसू दे, आमच्याकडून आम्ही बसतो. आम्हाला पण तेवढंच हवं होतं, लोकांच्या समोर सत्य बाहेर यायला होतं. परंतु आव्हान वारंवार मीडियाच्या समोरून करत असताना सुद्धा कधी ते समोर आले नाही. पानिपतचा विषय घेतात की पानिपतला विरोधकांना घेऊन गेलो. 26 जणांना घेऊन गेले, त्याच्या फक्त 3 ज्या तिथले प्रकल्प बाधित होते, प्रकल्पग्रस्त होते, त्यापैकी फक्त 3 जण होते. आणि ते कोण 3? ज्यांनी दलाली केलेली आहे जमिनीची, त्या दलाल लोकांना घेऊन गेले होते. तिथले प्रकल्पग्रस्त तुम्ही ऐकून घ्या. प्रश्नाचं उत्तर हवंय ना, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हवंय ना, तुम्ही ऐकून घ्या. प्रश्न मी ऐकून घेतले. प्रमोदजी, तुमचे प्रश्न ऐकून घेतले, मला तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ देत. बोला. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाला जिथे प्रकल्प आहे तिथली माहिती घेतली का? तुम्हाला मी पहिल्यापासून, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही ज्या टायमाला 14 मार्च 2018 भेटलो तेव्हा पण एकच तेच सांगितलं, लांबचं सोडा, माऊलला चला. माऊल वासियांची प्रत्यक्ष डोळ्याने बघूया आपण काय हाल चालले त्यांच्या प्रदूषणामुळे, त्या प्रकल्पांच्या. आम्ही कुठलीही गोष्ट विनाकारण बिन पुराव्याशिवाय बोललोच नाही आणि बोलणार पण नाही. सगळे पुरावे घेऊनच बसलोय. आणि लोकांची जर तुम्ही भूमिका बघत असाल तर कोणी त्यांना कुठल्याही एनजीओने, कुठल्या अभ्यासकाने विनाकारण भुलकवलेलं नाहीये, भूलथापा मारलेल्या नाहीयेत. प्रत्यक्ष जेव्हा त्यांना पटलं
की हा प्रकल्प एवढा विनाशकारी आहे. आम्ही किती जणांना असे ज्यांना ज्यांना काही शंका होते त्यांना अशा ठिकाणी घेऊन गेलो, तिथल्या लोकांना माऊलवाल्यांना आम्ही तिकडे आणलं, दाखवलं त्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यानंतर आम्ही तशी भूमिका मांडत राहिलो वारंवार. बरं, पण अशोक वालम, यामध्ये एक शंका अशी आहे की हा प्रकल्प मागे घेण्याचं कारण हा विनाशकारी आहे म्हणून मागे घेतलाय की जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतलाय? नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे विनाशकारी तर आहेच आहे, याच्यामध्ये दुमत असूच शकत नाही आणि असणारच नाही. जनतेचा रेटा आम्ही लावून धरलाच होता. कारण एक लक्षात घ्या, हजारो लोक आज बेघर झाली असती, उद्ध्वस्त झाली असती. कसलंही शासनाने समोर हे पिक्चर ठेवलं नव्हतं की त्यांचं काय होणार, काय देणार, काय घेणार, काही नाही. फक्त जोर जबरदस्तीने एक हिटलरशाही प्रमाणे त्यांना जमिनी त्यांच्या हस्तगत करायची. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये 103 देवस्थानं जी गाडली जाणार होती, नष्ट करणार होती, आणि ते जटासाहेब बसलेले त्यांच्या पण देवगड मधलं रामेश्वराचं मंदिर सुद्धा त्याच्यात जाणार होतं. मी ज्या गावात राहतो, माझंही मंदिर ज्या गावचं आहे ते स्वयंभू आहे. 19 स्वयंभू देवस्थान ही गाडली जाणार होती. आणि मग ही कुठली लोकशाही? लोकांना विश्वासात घेत नाही, काय कुठला प्रकल्प येतो त्याची माहिती देत नाही, फक्त जबरदस्ती जोर जबरदस्ती पॉवर आहे आपल्याकडे म्हणून वाटेल ते प्रशासनाला लावून काही करायचं आणि लोकांना बेघर करायचं, हे योग्य नाही ना. प्रमोद जठार, तुमच्याकडे मी येतो. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे त्या जिल्ह्याचे प्रमुख आहात. असं असताना तुम्ही जर म्हणताय लोकांना जर हवा होता, बेरोजगारी गेली असती, लोकांना रोजगाराची संधी होती, 1.5 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार जर मिळणार होते, तर मग लोकांनी संघर्ष का केला हा प्रकल्प जावा म्हणून? माझं हेच म्हणणं आहे की या चुकीच्या सगळ्या ह्या गोष्टीवरती गृहीतकावरती आधारित असल्यामुळे या मंडळीला ती रिफायनरी हे सगळे प्रकल्प फक्त घेऊन दाखवल्या होती, मंडळी केली नाही. त्यानंतर आम्ही सांगितलं बाबा ठीक आहे, तुम्ही पॅकेज द्यायचे का, लोकांना काय आवडायचे का, तुमचं पॅकेज द्यायचे करायला या मंडळींचा विरोध. या आधी 50% लोकांनी नाही, पण पॅकेज जाहीर झालं होतं का? आता ऐका जास्त 50% जे बॅकलॉट आहे त्यांची जागा आहे, आता 50% लोकांनी कंप्लेंट देऊन दिलेलं आहे. तर आम्ही जागा तुम्ही घ्या, आम्हाला काय भाव देणार, आमच्या जमिनीला काय तुम्ही त्या ठिकाणी रेट देणार, आम्हाला काय ऍग्रिगेट देणार, आम्हाला कुठल्या भागात एवढं विचारलेलं आहे. आणि आम्ही सरकारला तीच विनंती केली आहे की याच्या पॅकेज सॅटिस्फॅक्टरी असतं प्रमोदजी, जर पॅकेज जर सॅटिस्फॅक्टरी असतं तर लोकांनी विरोध केला नसता. समृद्धी महामार्गामध्ये जेव्हा 5-5 पट मोबदला देत आहेत तेव्हा समृद्धी महामार्गासाठी लोकांनी जमिनी खाली करून दिल्यात आणि तो मार्ग होतोय, प्रकल्प होतोय. तसं इथे का नाही झालं? आम्ही सांगणार पॅकेजला जागेचे भाव जाहीर करा, तुम्ही पॅकेज द्या आणि लोकांनी दिली तर त्या घेऊन माझा आर्थिक केस म्हणत आर्थिक मला केस म्हणत आहे. तुम्ही नागरिक शास्त्रीय पद्धतीवर नाकारा. पण हा लोकांनी एवढा संघर्ष केला, या संघर्षाची नोंद प्रमोदजी या संघर्षाची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली. प्रमोदजी, देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाची नोंद घेतली आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प मागे घेतला म्हणून जाहीर केले ना. अशा वेळेस भाजप जिल्ह्यात कशी काय भूमिका घेऊ शकता? जर मुख्यमंत्र्यांनी जर प्रकल्प मागे घेतो म्हणून जाहीर केलंय तर अशा वेळेस तुम्ही भाजप जिल्हाध्यक्ष असून तुम्ही ही भूमिका कशी घेऊ शकता? तुम्ही प्रकल्प परत आणण्यासाठी तुम्ही आग्रही आहात किंवा प्रकल्पाच्या दृष्टीने तुम्ही आग्रही आहात, ही भूमिका तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेच्या वेगळी जाते. इथल्या जनतेची बाजू आहे. या इथल्या मुलाला 1.5 लाख कोणाला रोजगार मिळाला आहे. इथे रोजगाराचा एकही प्रकल्प नाही. तुम्ही पॅकेज द्या, तुम्ही चांगले जमिनीचे भाव द्या, तुम्ही काय वाढवतील बरं ते वाढवणीच्या माध्यमाने नाही त्यातले काय हवं ते सांगा. माझं आधी काय बोललंय काय पॅकेज द्यायला ते सांगा, तुम्ही आरोग्याची व्यवस्था कशी करणार ते सांगा, तुम्ही रिहॅबिलिटेशन पॅकेज सांगा. मग वाढवणीचं तेच बोललंय की विनाशकारी प्रकल्प नाही म्हणजे पाणी बघून होता नाही त्यामुळे सांगा. म्हणजे या जनतेचं आणि सरकार आहे बर ठीक आहे. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवून देऊया. एक छोटासा ब्रेक मी इथे घेतोय, कुठे जाऊ ना. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम रसिकेश नाणारची.
एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रकल्प भारतात येतोय, महाराष्ट्रात येतोय, कोकणात येत होता, नाणारला येत होता, पण त्याला विरोध झाला. अखेर शासनाने अधिसूचना काढली की हे भूसंपादन आम्ही थांबवतोय. अशोक वालम, नाणार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्रमुख आपल्यासोबत आहेत. अहो, जर लोकांची तिथे संमती होती, असं प्रमोद जठार म्हणतात 50% लोकांची संमती होती, तर मग हा प्रकल्प रद्द का झाला? आता ते म्हणतात 50% लोकांची सहमती होती म्हणून, मग 95% लोकांनी असहमतीची पत्र भरून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना का दिली? मुख्यमंत्र्यांनी दखल कधी घेतली? 95% लोकांनी असहमतीची पत्र भरली स्वतःच्या 7/12च्या सर्वे नंबरनुसार आणि ती सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय पॅकेजचा जो मुद्दा आहे त्यामध्ये काय सत्य? नाही, पॅकेजचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा. आम्ही सांगितलं आम्हाला जर जमीन द्यायची नाही, असा प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच आहे, आम्हाला जमिनी द्यायच्याच नाही, तर पॅकेजचा प्रश्नच येत नाही. नुसतं पॅकेज पैशासाठी आम्हाला विष नाही ना घ्यायचं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बोला प्रमोद जठार, पॅकेजचा मुद्दा येतोच कुठे तर लोकांचा विरोध आहे. सर, याच्यामध्ये कुठेतरी जज असण्याची गरज आहे. वालम म्हणतात हे प्रदूषणकारी आहे, आम्ही म्हणतो किंवा समर्थक म्हणतात हे प्रदूषणकारी नाही किंवा प्रदूषणाची काळजी घेतली. याच्यात कुठेतरी जज बसण्याची गरज आहे. माझं म्हणणं आहे की माननीय उद्धवजींनी, माननीय शिवसेना प्रमुखाने किंवा शिवसेना या विरोध मुद्दे वालमजी म्हणतात त्याच्यात किती सत्य आहे किंवा समर्थक म्हणतात त्याच्यात किती सत्य आहे, कंपनी म्हणते त्याच्यात किती सत्य आहे. माझं म्हणतं हे एका ठिकाणी बसून मी जर माहिती घेतली तर मला वाटतं या सगळ्या लोकांच्या संकट. पण याला किती वर्ष झाली? इतक्या दिवसांमध्ये तुम्ही माहिती का नाही दिली? तुम्ही कुठे कमी पडला? आपण चर्चा करायला आलो. माझं म्हणणं आहे पूर्वी असं होतं की या प्रकल्पात पाणी समुद्रात सोडलं जाईल दूषित पाणी. कंपनीने त्या ठिकाणी आपल्या याच्यात लिहून दिलं की आम्ही बाबा अशा प्रकारचं कुठलंही दूषित पाणी समुद्रात सोडणार नाही. कंपनीवरती ऑब्जेक्शन दुसरं होतं की त्या ठिकाणी आपल्याला जो काय वायू प्रदूषण होईल, वायू बाहेर जाईल, गॅस बाहेर जाईल, त्यांनी सांगितलं आपण जाणार नाही, त्याच्यापासून आम्ही पुन्हा. प्रमोदजी एक साधा सोपा प्रश्न, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही मला सांगा, जर शासनाने आता अधिसूचना काढली, गॅझेटमध्ये नोटीस काढली असताना तुमच्या या राजीनामा प्रकरणाने, प्रमोदजी तुमच्या राजीनाम्याच्या प्रकरणाने हा प्रकल्प पुन्हा येणार आहे का? तर माझं ऐकाय बघा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ कोपाचा कामा नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ कोपाचा कामा नाही. माझ्याकडनं पुढे वस्तू सांगेल, उद्या मुंबई गोवा हायवेमध्ये माझं घर गेलं, मी माझं घर गेलं नसतं तर मुंबई गोवा हायवे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. हा विकासाचा मुद्दा हा नेहमीच असतो. एक मिनिट ऐका ना, मला बोलायला द्या. माझ्याकडनं कोयनेच्या वर्गात कधीतरी जागा दिल्या नसती, कोयनेचं वीज निर्माण झाली नसती, कोयनेचं पाणी त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात फिरलं नसतं. कोणीतरी कुठल्या तरी धरणाला जागा द्यावी लागते, कुठल्या तरी रस्त्याला जागा द्यावी लागते. हा, हे मला त्यांचं म्हणणं मान्य आहे की या प्रकरणामध्ये निरक्षर विवेक बुद्धी हा हे आजही सांगतो. पण प्रमोदजी हे तुम्ही राजीनामा तुम्ही जो आता देताय, मग तुम्ही अधिकारी दिला, जर तुम्ही अधिसूचना जाहीर होण्याच्या आधी तुम्ही द्यायचं ना, तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका तुमची आधी मांडली. मुख्यमंत्र्यांना माझ्या राजीनाम्याच्या माध्यमातून मी तेच सांगतोय. प्रमोदजी तुमची वेळ चुकली असं मला वाटत नाही का? तुम्ही आधी देऊ शकत होता राजीनामा. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या प्रमोदजी तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. तुम्ही जे म्हणताय की कंपनीने लिहून दिलं प्रदूषण होणार नाही, कंपनीने लिहून दिलं ते पाणी सोडणार नाही समुद्रामध्ये, मग आतापर्यंत जे प्रकल्प जिथे जिथे चालू आहेत मग तिथे असं का घडत नाहीये? पहिली तिथे सुधारणा करा, तिथल्या लोकांना सुख सुविधा द्या, तिथल्या लोकांना नोकऱ्या द्या आणि नंतर मग पुढचा विचार करा ना. का असं घडत नाहीये? आम्ही वारंवार हेच म्हणत आलो, का लोकांची दिशाभूल आणि फसवणूक चाललेली आहे. आता या प्रकल्पाविषयी बोला, विषयांतर करा. अहो ह्या प्रकल्प म्हणजे रिफायनरीच्या बाबतीत बोलतोय. जे जे तुमचे पाणीपतची रिफायनरी असू दे, माऊलची असू दे, तुमचे कुठल्याही रिफायनरी देत आहे, बाकीच्या रिफायनरीची पण उदाहरण देतो. पेपर सेट आमच्याकडे पुरावे आहे. माझं म्हणजे या रिफायनरीमध्ये तुम्ही काय करणार? बाप दाखवण्याचं. अहो पण या रिफायनरीमध्ये काय करणार? पण याच्या अगोदर ज्या रिफायनरी झालेल्या आहेत तिथे पहिली काय ती सुधारणा करा, लोकांना ती चित्र निर्माण करा ना की याच्यातून प्रदूषण होणार नाही, याच्यातून कोणाला घात होणार नाही, याच्यातून तुम्हाला स्थानिकांना नोकऱ्या मिळतील. हे पहिलं करा, त्यानंतर तुम्ही पुढच्याकडे वाटचाल. बाप दाखवण्याचं श्राद्ध करा. या प्रकल्पात त्या त्रुटी या प्रकल्पात करा आणि उद्योग मंत्र्यांनी त्याची गॅरंटी दिली नाही की ह्या गोष्टी होणार नाही. सरकारी प्रकल्प आहे. अहो उद्योग मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना त्याची गॅरंटीच नव्हती ना. उद्योग मंत्र्यांवरती विश्वास नाही. मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना ते सत्य माहिती होतं की आपण खोटं लोकांना जनतेला सांगू शकत नाही, फसवू शकत नाही, प्रदूषण नाही आहे वगैरे हे मुख्यमंत्र्यांनी सांगू शकत नाही, म्हणून त्यांना रद्द करावा लागला प्रकल्प. प्रमोदजी असं आहे की तुम्हाला जर ह्या सगळे तुमचे मुद्दे होते, तुमच्याकडे इतका कालावधी होता, त्या कालावधीमध्ये तुम्ही हा प्लॅटफॉर्म का नाही यूज केला? आम्ही मांडलेच आहे.
राजकीय अपरिहार्यतेतनं घेतलेला निर्णय आहे. अहो सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही गेली 2 वर्ष सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगतो, तुम्ही या प्रत्यक्ष तुमच्या टीम घेऊन या, कंपनीची टीम घेऊन या आणि दाखवा. पण तुम्ही अशोकजी तुम्ही सर्वे करून दिला ना लोकांना. नाही सर्वे करून ते जबरदस्ती सर्वे कसा करायला द्यायचा? तुम्ही सर्वे करायला आले तेव्हा संघर्ष केला. नाही सर्वे करणं हा पहिला मुद्दा नव्हता. लोकांमध्ये जाऊन लोकांना पटवून देणे हा पहिला मुद्दा होता. तुम्ही सर्वे जबरदस्तीने संयुक्त ते करण्याचा त्याला आम्ही विरोध केला आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही वारंवार आवाहन केलं की जर याच्यामध्ये प्रदूषण नाही आहे याच्यातून तुम्हाला लोकांना नोकऱ्या देणार लोकांच्या भल्यासाठी आपली समोर या ना आणि लोकांना सांगा ना. वेळ संपलेली आहे. असं आहे की नाणारवरून रस्तिकेच अजूनही सुरू आहे, राजकीय संघर्ष अजूनही सुरू राहणार अशी लक्षणे दिसत आहेत. आता प्रमोद जठार भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीनामा देत आहेत त्यांच्याच मुख्यमंत्र्यांकडे की या प्रकल्पामुळे लोकांचं नुकसान होतंय. बघूया या सगळ्या घडामोडींचा पुढे काही परिणाम होणार आहे का. प्रमोद जठार, अशोक वालम दोघेही तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. नाणारच्या प्रकल्पाचं काय होणार, जय महाराष्ट्राचा पाठपुरावा नक्की करेल. पण वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.